हाय हॅलो नमस्कार मी ऋषली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला आज परत मेथीची भाजीच उपटायला जायचं आहे. तर सर्व काही भाजी आता आहे ना मार्केटला काढून द्यायची आहे. तर मग आता इथे आम्ही सर्वजण चाललेलो होतो. शंभू स्वरा आणि मम्मी वहिनी सर्वजण आम्ही चाललेलो होतो. तर आज मी त्याला ना गाडीमध्ये बसायला जागा नव्हती तर ती डिक्कीमध्ये बसलेली आहे पाठीमागे तुम्ही बघू शकता. तर मग तेथे ना कागद पण टाकून आणलेला होता डिक्कीमध्ये. तर आता शंभू आणि स्वरा आहे ना गाणी ऐकत छान असे बसलेले होते मामाजवळ. तर मग आता त्यांना आहे ना पुढं बसायला खूप आवडत असतं मोठ्या गाडीमध्ये. तर शंभू स्वरा दोघं पण मोठ्या गाडीमध्ये ना पुढंच बसलेले आहे इथे. आज आहे ना मी मम्मीकडून आहे ना मेहंदी पण लावून घेतलेली होती केसांना. तर मग आता तिला तेच बोलले घरी थांबण्यापेक्षा ना आता मी शेतामध्येच येते म्हणजे तिथे आहे ना सुकून पण जाईल आणि मग आमचा पण थोडासा टाईमपास होईल. तर मग शंभू बघा टोपी घेऊन आलेला आहे शेतामध्ये. तर ऊन लागतं ना थोडं त्यामुळे मग आता येथे आलेला आहे. तर वहिनीनं आहे ना शंभूला आणि स्वराला आहे ना कागदाचा खूप छान असा टेंट बनवलेला आहे तुम्ही बघू शकता. तर लोक विकत घेऊन टेंट बनवित असतात तर त्यांनी ना येथे शेतामध्येच पाईप लावले आणि कागद असं त्यावरती टाकून दिलेला आहे. खूप छान असं टेंट झालेलं आहे. येथे बघू शकता शंभू स्वरा आहे ना तेथे छान असं सावलीला बसलेले आहे. तर भावाची आणि रिषभची ना गव्हाला पावडर मारायचं चाललेलं आहे. तर येथे बघू शकता दोघांनी ना 2 गन लावले आणि मग ते पावडर मारून घेत आहे. तर मग येथे ना आता वहिनी आणि मी म्हटलं चला मी थोडी मदत करू लागते. तर मग आम्ही आता इथे मेथी उपटणार आहे. जेवढं उपटायची होईल तेवढी आता आम्ही दोघीजणी उपटणार आहे. तर मग वहिनीला तेच म्हटलं थोडं माझं शूट घ्या असं. तर मग आता इथे वहिनी शूट घेत होत्या आणि मग त्यानंतर आहे ना मग वहिनीला पण जुड्या बांधायच्या होत्या. तर मग त्या आहे ना आता जुड्या बांधणार होत्या. तर मी त्यांना थोडी थोडी मेथी उपटून देत होते भाजी. केसांना मेहंदी लावलेली आहे. तर मग मी डोक्यामध्ये ना पिशवी पण कॅरी बॅग घालून घेतलेली आहे. तर मग मला आहे ना ऊन लागायला लागलं तर खूपच असं गरम व्हायला लागलं. तर मग ती कॅरी बॅग पण काढून घेतली म्हणजे मग ते मेहंदीचे ओघळ आहे ना खाली येत होते. तर मग मी कॅरी बॅग पण काढून टाकलेली होती. मला गरमच खूप होत असताना. तर मग ती थोड्या वेळात कॅरी बॅग पण टाकून दिली. तर मग आता इथे आमची मेथीची भाजी उपटायची झालेली होती आणि जुड्या पण बांधायच्या झालेल्या होत्या. इथे बघू शकता थोडीच राहिलेली होती. तर मग आता रिषभनं बाकीची मेथीची भाजी आहे ना तर जुड्या आता गाडीमध्ये टाकून घेतलेल्या आहे. तर आता ही थोडी राहिली आता आम्ही उपटून घेत होतो. आणि स्वरा आणि शंभू पण येथे छान असं त्यांना खेळायला आनंद वाटत होता. शंभू तर आज तर दुपारच्या टायमाला झोपलेला पण नव्हता. छान असा खेळला तेथे. तर मग त्यानंतर आहे ना आमचं सर्व आवरलं. तर येथे आकाशामध्ये आहे ना पक्षी उडत होते. तर मग थोडंसं ते पण शूट घेतलेला होता. मग आता येथे आमचं सर्व आवरल्यानंतर ऋषभ आहे ना शंभूसोबत खेळत होता. वहिनीच्या मेथीच्या भाजीच्या जुड्या बांधायच्या राहिलेल्या होत्या. तर मग त्या आहे ना बांधून घेत होत्या. तर मग स्वरा पण इथे आहे ना मेथीची भाजी उपटत होती. तर तिनं कधी असं काम नाही केलं पण मग आता बघून बघून असं काम करू राहील म्हणजे त्यामुळंच मग मुलांना पण थोडी सवय होत असते ना. त्यामुळंच म्हटलं चला मग थोडं शेतामध्ये गेलं म्हणजे मुलांना पण समजतं कसं काय आहे. तर मग आता इथे सर्वच मेथीची भाजी आहे ना आता उपटायची झालेली होती. आता गाडीमध्ये पण टाकून घेतलेली होती. बाकीचं जे सामान होतं ते पण आता गाडीमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर शंभू स्वरा अस्मिता हे तिघं पण आता पुढं बसले. रिषभनं गाणे लावून दिलेले होते. तर मग ते सर्वजण आता गाणे हे लावायचं ते लावायचं ते सांगत होते. आणि हा पुढचा व्हिडिओ ना दुसऱ्या दिवसाचा आहे. हाय हॅलो नमस्कार मी ऋषली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला आता मी फ्रेश झाले. तर चला चहा पण मला घ्यायचा आहे. शंभू स्वरा त्यांची आंघोळ बाकी आहे. अस्मिताची आंघोळ बाकी आहे. ती चालली आंघोळीला आणि स्वरा शंभू पण आंघोळीचे बाकी आहे. हे बघा आता येते वहिनीची साफसफाई चालली आहे. धूळ बसायची ना वहिनी त्यांच्याकडे ना असं मशीन आहे एक असं. तर मग जी धूळ घरामध्ये असते ना तर मग ती धूळ आहे ना अशी त्या पंपाच्या साह्यानं उडवली जाते. तर मग जेवढी जेवढी धूळ येते ना तर मग तेवढी ती असं धूळ उडून देत असतात. तर खिडक्यामध्ये पण भरपूर अशी धूळ आलेली असते ना. तर मग आता ते ह्या पंपाच्या साह्याने ना सर्व काही अशी धूळ बाहेर काढून आणि जाळं वगैरे जर असेल ना ते पण असं बाहेर निघून मशीन जातं. नाही ना सर्व काय असं झटकून घेत आहे ते बघा. सर्व धूळ आहे ना बाहेर निघून जाते. खिडक्यामध्ये
घरातली धूळ सर्व काय अशी बाहेर निघत असते, नाही तर खिडक्यामध्ये ना भरपूर अशी धूळ असते. आंबा रडू राहिली का? नको मारू नको. सारा देऊ सारा द्यायचं. त्याला जेवायला दे, चल इकडे. आंबाला जेवायला दे, ते नाही द्यायचं. इकडं इकडं दे. जेवायला घेऊन ये. आता 5 मिनिटं बंद कर द्या. दिला का आंबाला? आंबाला सांग खाय, काय खाय. काय पाडू नको. खाय सांग आंबाला. दे आंबाला दे, खा. काय आ कर आ खा खा आंबाला आ मन आ खा सांग. काय देऊ का म्हणा? देऊ देऊ का? खा तू खा, आंबाला सांग खा. काय घे. घे. आ कर आ मन आ आंबा रडती का? हं? रडती का आंबा? आंबा रडती नाही ना? आंबाचे डोळे पुस. इकडे इकडे. हळू काय नाही फक्त लावून. काल आहे ना रोफामधलं जे धन होतं तर ते धन पण उपटून आणलेलं होतं, तर मम्मी पप्पा ते वाळत घालत होते ते बघा तिथे. आणि मग त्यानंतर आहे ना आम्हाला पण हॉस्पिटलला जायचं होतं, तर येथे आम्ही हॉस्पिटलला निघालेलो होतो. तर दीदीला पण टिफिन द्यायचा होता. अनुष्का भावाची मुलगी आहे ना मोठी अनुष्का, तर ती हॉस्टेलला राहते, तर पिंपळगावला राहते हॉस्टेलवर. तर मग आम्हाला आहे ना तिला भेटायला जायचं होतं. तर येथे ना महेशचा भेळभत्ता भेटतो ना, तर मग तिला घेऊन जायचं होतं महेशचा भेळभत्ता. तर आता इथे ते तिच्यासाठी मग 2 पुडे बांधून घेतले आहे. तर मग आता तिला आहे ना तिथे भेळभत्ता सर्वांना मुलींना आवडत असतो ना, तर मग त्यामुळे मग सर्वांना तेथे घेऊन चाललेलो आहोत. तर वहिनीने ना घरून आहे ना तिला टिफिन पण बनवून दिलेला आहे, तर मग तिला टिफिन पण पोच करायचा होता. तर मग आम्ही येथे हॉस्टेलवरती आलेलो आहोत. तर येथे बघू शकता भरपूर छान अशी हॉस्टेल आहे, तर सर्व काही मुलींचंच हॉस्टेल आहे येथे. तिला भेटण्यासाठी आता आम्ही दोघं पण आलेलो आहोत, मिस्टर आणि मी. तर मग येथे ना नोंद करायला लागत असते, तर मग आता नोंदवून दिलं आणि मग आता तिला भेटायला निघाले. तर मग पहिले ना रूम चेंज केली, पहिली रूम त्या साईडला होती, तर आता ह्या साईडला रूम आलेली आहे. तर आता ते काय माहीत नव्हती कोणत्या साईडला रूम आहे, तर मग येथे तिचीवाली रूम आहे. तर मग आता आज सुट्टी असल्यामुळे ना, तर मग ती दुसऱ्या रूममध्ये मैत्रिणीला भेटायला गेलेली होती, येथे बघू शकता. आणि छान असं त्यांना कॉट पण दिलेले आहे, येथे बघू शकता खूप छान असं कॉट लावलेले आहे खाली वरती. आता येथे तिच्या आहे ना हॉस्टेलवरती ह्या रूमवरती मुली छान अशा मुली आहे. तर मग येथे ही आता खाली बसलेली आहे, तर तिचे पण पॅरेंट्स तिला भेटून गेलेले आहेत. तिला पण त्यांनी टिफिन आणलेला होता. मग आता येथे ना त्या जेवण करत होत्या. तर मग आता येथे सर्व मुली आता तिच्या हॉस्टेलवरच्या छान अशा मुली आहेत. तर आम्ही सर्वजण येथे गप्पा मारत बसलेलो होतो. तर ही भावाची मुलगी अनुष्का, मोठी अनुष्का आहे. तर मग त्यानंतर आहे ना आम्हाला पण गावामध्ये ना थोडीशी शॉपिंग करायची होती. तर येथे मला आहे ना सँडल घ्यायची होती. तर मग आता इथे बघायला आलेली होती मी सँडल. तर मला काही एवढी आवडत नव्हती मनासारखी, पण मग येथे आता
एक चॉईस केलेली होती. तर आता तुम्ही पुढे बघू शकता कोणती चॉईस केलेली होती मी. येथे भरपूर अशा छान छान सँडल लावलेल्या होत्या, पण मग मला काही इतक्या आवडत नव्हत्या आणि माझ्या पायाच्या मापाची पण काही भेटत नव्हती. तर आता येथे मिस्टर आणि मी बसलेले होते. तर आमच्या दोघांच्या चालल्या होत्या गप्पा. तर ते बोलत होते का तुला कोणत्या साईजची लागते असं. तर मग त्यानंतर आहे ना, मग त्या काकांनी भरपूर शोधून आणि मग आता ही सँडल काढलेली आहे. तर मग आम्ही 15-20 मिनटं आता इथे बसलेलो होतो. मग त्यानंतर ही सँडल आता त्यांनी शोधून आणलेली होती. तर आता ही सँडल मला आवडलेली आहे. तर मग त्यानंतर मग मग ही सँडल मी चॉईस केलेली आहे. कशी आहे तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण. मग त्यानंतर आहे ना, आम्ही परत बहादुरीला गेलो, मुलांना घेतलं आणि आता इथे आम्ही वणीला आलेलो आहोत. तर आता इथे मी कांद्याची पात कापलेली आहे आणि आता कांद्याची पातीचीच आता भाजी बनवलेली आहे. तर मग त्यानंतर आहे ना, स्वराचे पण एक्झाम आहे. तर मग मला आहे ना, तिचा होमवर्क पण घ्यायचा होता आणि पेपरचा अभ्यास पण तिच्याकडून करून घ्यायचा होता. तर आता इथे ना कढीपत्ता आणलेला होता, तर छान असा धुतलेला आहे. मग त्यानंतर आता डब्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर आता इथे स्वराचा पण मला होमवर्क करून घ्यायचा होता तिच्याकडनं आणि मग आता पेपरचा अभ्यास पण करायचा होता. तर मध्ये मध्येच शंभूचं पण चाललेलं होतं. तर मध्ये मध्येच तो पण येत असतो ना, तर तिला पण अभ्यास करून देत नसतो. तर तिला मध्ये मध्येच डिस्टर्ब करत असतो. हे बघा आता आलेला आहे. तर त्याचं चाललं आहे का मला कलर घ्यायचे आणि मला कलर ते बुकवरती करायचे होते त्याला. तुमच्या घरामध्ये पण अशा असतील मोठ्या मुलांना अभ्यास करून देत नसतील लहान मुलं, तर नक्की कमेंट करून सांगा. तर आमच्या घरामध्ये ना खूपच चालत असतं. शंभू आहे ना स्वराला तर कधीच अभ्यास करून देणार नाही. मग मला आहे ना त्याला थोडंसं एक पाटी द्यायला लागते. मग त्यानंतर त्याच्यावरती तो पण अभ्यास करत असतो. आता इथे मी तिला घेऊन बसलेली होते अभ्यासासाठी. तर तिला कलर करायचे होते. तर तो म्हणतो आता मला कलर करायचे. असं चाललं होतं त्यांचं दोघांचं. माऊ कशी का ग ती? मग कुठे माऊ? मग माऊ कशी का ग ती? इथे कुठे माऊ? काय ते? इथे काय ते शंभू? पप्पा इथे काय सांग? ते काय आहे? इथं काय आहे? कॅट कॅट हां, काय आहे शंभू? कॅट काय आहे शंभू? तिच्या बुकवरती माऊ होती. तर तो बघून आणि माऊ सांगत होता. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा तुम्ही पण. बाय.